आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातून पंढरपूर वारीसाठी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत वारीचे आयोजन करण्यात आले। जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। जिजाऊचे हरेश पष्टे, दिनेश निमसे, सुदर्शन पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करत वारकऱ्यांसाठी प्रवासाची व्यवस्था केली। आज सकाळी शहरातून राज्य परिवहन महामंडळाचे एसटी बसमधून वारकरी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले। विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान केले। वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक नियोजन तसेच विविध सुविधांचाही व्यवस्था यावेळी करण्यात आली। जिजाऊ संस्थेच्या उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे। आज पंढरपुराला आपण निघालात। जिजाऊच्या माध्यमातून ही वारी आयोजित करण्यात आलेली आहे। मोफत बस सेवा आहे, काय वाटतं तुम्हाला? रामकृष्ण हरी, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। आज या ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था श्री निलेश सांबरे साहेब आणि हरिदादा पस्ते यांच्या माध्यमातून जी फुकट किंवा एक निःशुल्क बस सेवा आपल्याला उपलब्ध करून देतात। ही दरवर्षाप्रमाणे हे सेवा देतात आणि खूप मोठ्या प्रकारची सेवा देतात। कोणत्याही प्रकारचा त्रास कोणाला होत नाही। सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी राहण्याची सोय हे सांबरे साहेब आणि हरिदादा पस्ते हे देत असतात। मला असं वाटतंय की सगळ्या प्रवाशांना ज्यांना कोणाला पंढरपूरला जायला शक्य होत नाही, किमान या बसच्या माध्यमातून या हरिदादा आणि सांबरे साहेबांच्या माध्यमातून त्यांना जायला भेटतंय, म्हणजे हे खूप मोठं पुण्याचं काम आहे। रामकृष्ण हरी, बघा असं आहे की सगळ्याच लोकांना पावसामुळे आणि कामाच्या निमित्तामुळे बाहेर पंढरपूरला जाता येऊ शकत नाही, पण आज एवढी निलेश सांबरे साहेबांची एवढी कृपा झालेली आहे का आज प्रत्येक तळागाळातून खेड्यापाड्यातून प्रत्येक माणसाला एसटी पोहोचून आणि प्रत्येकाला सेवा देण्याचं काम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे। खूपच चांगला उपक्रम आहे, कारण गोरगरिबांना इच्छा असते वारीला जाण्याची, पण त्यांच्याकडे जाण्याचं साधन, आर्थिक बाब या गोष्टीमुळे ते जाऊ शकत नाही। पण निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमाने तळागाळातला माणूस हा पंढरपुरीला आनंदाने जात आहे। तसेच निलेश साहेबांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान आहे आणि मी आमच्या सत्संग परिवार तावडेनगरतर्फे त्यांना खरंच हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद देतो।